पुण्यात एकाच दिवशी आढळले झिकाचे 7 नवीन रुग्ण, 6 गर्भवती महिलांचा समावेश। शहरातील पूर परिस्थितीनंतर झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ। मध्य रेल्वेची 4 महिन्यात 91.88 लाखांची दंड वसुली। एप्रिल ते जुलै या 4 महिन्यामध्ये 28,465 प्रवाशांचा फर्स्ट क्लास मधून विना तिकीट प्रवास। आम्हाला डिवचणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आज दिल्ली दरबारी जायची वेळ। ठाकरेंची दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी याचना। सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मवियाच्या जाहीरनाम्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे राहणार, सूत्रांची माहिती। माझगाव कोर्टाचा नितेश राणे यांना दणका। अटक टाळण्यासाठी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश। संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट। जनहित याचिकांद्वारे खेळ खेळू नका। संजय राठोड यांच्या विरोधातील याचिकेबाबत हायकोर्टाने चित्रा वाघ यांना फटकारलं। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत 13 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार पक्षाची याचिका। कोल्हापुरातील 89 ठिकाणांना भूस्खलनाचा धोका। वायनाड दुर्घटनेमुळे विषय ऐरणीवर, खबरदारी घेण्याची गरज। महिला रोजगार योजनेच्या नावानं महाडमध्ये महिलांची आर्थिक फसवणूक। मात्र पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा महिलांचा आरोप। एआयमुळे डेल कंपनीकडून 10% नोकर कपात। 12,500 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता। बांगलादेशात आज हंगामी सरकार स्थापन होणार। नोबेल विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस घेणार शपथ।